गोंयभर महिला दीस विविध कार्यावळी सांगातान मनयलो। मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सरकारी कार्यावळीक हजेरी लायिल्ली। पळया बातमी विस्तारान। गोंयभर सरकारी पावण्यार तशेंच कांय संस्था संघटनांनी बायलां दीस मनयलो। ह्या निमतान विचारांचे दिवप घेवप जालें। कांय सर्ती घडोवन हाडल्यो। फोंडेचे कार्यावळीक मुख्यमंत्री प्रमोद सावंत, रितेश नायक, नरेंद्र सावयकार, सिद्धार्थ कुंकळकार आनी आनंद नायक हाजीर आसले। सगळ्या जाणांक महिला दिनाच्यो खूप खूप शुभेच्छा। नेटान आपल्याकूच ताळयो वाजोवंक जाय। स्वर्गीय श्री रवी नाईक, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, माझ्या कॅबिनेटाचे सहकारी, पेट ट्रेन पात्रांव ह्या नांवान गोंयकार सगळे जाण वळखताले आनी त्यांनी सुरू केल्लो महिला मेळावो हो तसोच चालू दवरता आसतना आज रितेश नायक, रॉय नायक हांच्यानी हो महिला मेळावो आयोजीत केला। केंद्र सरकार आणि गोंय सरकारान बायलां खातीर जायत्यो येवजण्यो तयार केल्यात। बायलांनी त्यांचो लाव घेवचो अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मागले। खूप खूप अभिनंदन करता बाब रितेश नायक हांच्यानी चूज करून आमी जशें म्हणटा की डॉक्टर उजगांवकर हांगा फुडें बसलेली आसा। तिजें फेलिसिटेशन म्हाज्या हस्ते केलें। तिचें डेडिकेशन आसा ह्या समाजा खातीर, म्हणजे नॉट ओन्ली एज अ डॉक्टर बट एज अ सोशल वर्कर म्हणून दिलासा कितें सेंटर चलयता। आमच्या मातृशाळेचें जें काम आसा ज्या अनाथ भुरग्यांच्या खातीर कितलींशींच वर्सां जाले तें काम दिलांच्यान पळयता। आनी दिलासा सेंटर म्हणजे कितें? ह्या पेशंटाक लास्ट म्हणजे आमी म्हणटा जेन्ना मरण लागीं पावता तेन्ना त्यो यातना जाता, त्यो यातना सहन करूंच्यो आनी तेका हॉस्पिटलांनी ट्रिटमेंट नासता तेन्ना तेका मरण दवरपाचें एक दिलासा म्हणून सेंटर आहा। तें आमच्या फोंड्या आसा। डॉक्टर उजगांवकर मिसेस आनी मातसो ट्रस्ट जो तेंच्यांनी सुरू केला। फर्मागुडीर वयता आसतना रायट सायडीन आसा, ताजे जे मेंबर आसा इतके डेडिकेटेडली काम फुकट समाजा खातीर करता, खूप अभिनंदन। आणि इतकेच नाही तर तांच्यांनी डॉक्टरा पासून ती फुलकारा पर्यंत म्हणजे जी आपल्या पोटाचो उदरनिर्वाह करपा खातीर आज फुलाय विकता, तिजोय संस्कार म्हज्या हस्ते केलो। समाजात आसलेलो एखादी टिचर आसतली, एखादो कलाकार आसतलो किंवा सोशल मिडियांतले इन्फ्लुएन्सर आसतली गोंयची व्हडी, हांवें कित्याक सांगता आमी एडवान्स टॅक्नॉलॉजीचो यूज करता आसतना आमी उदरनिर्वाह कसो करतो? म्हणजे एखादी पयली बायल फुलां विकून सुद्दां आपल्याक पयशे कमयताले, पण आज सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर जावन सुद्दां पयशे कमोवपाक जाता हें तांच्यांनी दाखोवन दिलां। ताळयो वाजोवप तांच्यानी। रवी नायक हांचे वडील तेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले तेन्ना तांणी पणजे 40,000 बायलांचो मेळावा घेतिल्लो। एकूच उद्देश आशिल्लो की बायलांनी चूर अनुभव इतलेंच उरचें न्ही, भायर वचचें आनी अशें एकामेकांक मेळून आमची वळख जावची आनी तेंची उदरगत जावची। आनी तेन्ना म्हाका खबर आसा की तेन्ना आमचे फोंड्याचे आमदार आशिल्ले उजगांव सुद्दां भाग आमकां येतालो। तेन्ना आमी थंय घरा घरा वचून महिला ग्रूप करताले, सेल्फ हेल्प ग्रूप करताले। हांव आनंद आशिल्लो, गोंय आशिल्लो, थंय वताले आनी तेन्ना सेल्फ हेल्प ग्रूप करताले। सर आपल्या स्वता पयशान हे सगळे कोर्सीस घेतालो आनी तेच्या नंतर तेंचे वुमन एंड चायल्ड डेव्हलपमेंट खातें आयलें। तेच्या नंतर त्यांनी सरकारी लेवलाचेर सुद्दां मागीर कोर्सीस करून बायलांक शिक्षण दिवन तांकांच तेणी टिचर केलें आनी तेच्या नंतर खूब फोंड्यान सुद्दां मागीर खूब आमी सर्टिफिकेट केले, बायलांक शिकयलें आनी आज आमी पळयता अजुनूय आमी चालू दवरला आनी खूब आनंद जाता। अजुनूय तुमी सगळी महिला आमचे वांगडा आसा आनी आज डॉक्टर प्रमोद सावंताक सुद्दां तुमच्या गुणाच्या डेव्हलपमेंटाक सुद्दां बजेटात 500 कोटी वयर तरतूद दवरला। हातूंत वेगळे वेगळे तुमकां गुणावजारां हांव परत कितें सांगूंक सोदता की गुणावजारां कोणाची डॉक्युमेंट्स करता थोड्यांनी उरला पयशे येवपाचे ते बेगीनच्या बेगीन ती डॉक्युमेंट्स सबमीट करचे जेणे तुमकां गुणावजाराचे सगळे पयशे तुमकां इमिजिएटली तुमच्या खात्यान येतले। ती थोडी डॉक्युमेंट उरला म्हणून आमी आमच्या ऑफिसाचेर सुद्दां सगळ्यांक फोन केल्ले आसा। फाटली 20 वर्सां सावन माधवराव ढवळीकार ट्रस्ट महिला मेळावो घडोवन हाडटा। 8 तारखेक महिला दिसा निमतान मडकय वेगवेगळ्यो कार्यावळी घडोवन हाडल्यो। ही कार्यावळीक टीव्ही सिरियल अभिनेत्री मृदुला देशपांडे हजर रावली। चॅरिटेबल ट्रस्टाच्या वतीन भव्य असो
महिला मेळावा आयोजित केला. ताजें कारण सगळ्यांक खबर आसा. आज जागतीक महिला दिन आणि दर वर्सा आमी हो महिला दिन मोठ्या उत्साहान मनयता, मोठ्या दबाज्यान साजरो करता. आज हो सगळो तुमचो दीस आसा, सगळ्या महिलांचो दीस आसा. त्या खातीर सगळ्यान पयलीं आयच्या ह्या कार्यक्रमाक उपस्थित सगळो महिलांचो जनसमुदाय हांगा मोठ्या संख्येन उपस्थित येता. सगळे म्हणजे आई भयणी सगळ्यांक म्हजो नमस्कार. त्याचबरोबर तुमचे सगळ्यांचे ह्या कार्यक्रमाक स्वागत करता. आज आमच्या हा सेलिब्रेशन म्हणजे आपण महिला दिन काय प्रत्येक दिवशी सेलिब्रेट करू शकतो नाही का? प्रत्येक दिवस आपलाच असतो ना मग. पण मला असं वाटतं की महिला दिन हा ऑफकोर्स सेलिब्रेशनचा दिवस आहे, पण ती एक कौतुकाची थाप आहे. आपण 1-2 मिनिटं थांबून आपण आपला प्रवास आठवू शकतो आणि आपण कुठे होतो आणि कुठपर्यंत पोचलोय हे बघून आपण स्वतःला एक कौतुकाची थाप देऊ शकतो आणि ती सुद्धा खूप मोटिवेशनल असते. आणि ह्या एवढा सगळा सपोर्ट असताना आपण पुढे न जाणं, आपण स्वतःवरती विश्वास न ठेवणं, आपण स्वप्न न बघणं म्हणजे ही आपलीच खूप मोठी चूक आहे. त्यामुळे ही चूक नाही केली पाहिजे. मी ॲक्च्युली तुम्हाला सांगते, मी मगाशी म्हणाले की आपणच एकमेकींना सपोर्ट केला पाहिजे. याच्यातली एक छोटीशी गोष्ट म्हणजे मी माझ्या करिअरला सुरुवात करायच्या वेळेला मी अजिबात या क्षेत्रात येणार नव्हते, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या अख्ख्या म्हणजे कितीतरी पिढ्यांमध्ये या काय डॉक्टर, इंजिनियर, वकील हे सोडून कोणीच नाही आहे. कला क्षेत्रामध्ये कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे. त्यामुळे अर्थात माझ्या घरच्यांना माझ्या काळजीपोटी खूप भीती वाटत होती की माझी पोरगी काय करणार तिकडे. आपल्याला हे क्षेत्र माहीत पण नाही आहे, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. सगळेजण मला विचारायचे, मधुरा तुला खरंच जायचं आहे का? मधुरा गं तुला भीती नाही वाटत का? ते क्षेत्र काहीच माहीत नाही, तिथे कशी माणसं असतात, काय असतं. पण तेव्हा ना माझी आई माझ्या पाठीमागे खरंच खूप खंबीरपणे उभी राहिली. माझी आई आणि माझे बाबा सुद्धा. ते म्हणाले माझ्या पोरीला ते करायचं आहे ना मग ती करेल, तिचं ते स्वप्न आहे, तिने ते बघितलंय, मग काहीही होऊ दे ती ते करेल. आणि त्यावेळेला ना मी तुम्हाला खरंच सांगते, मला खूप भारी वाटलं होतं. म्हणजे मला खरंच खूप अभिमान वाटला होता की माझे आई बाबा माझ्या पाठीशी इतके खंबीरपणे उभे आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर अशी उभी आहे आणि तुमचं प्रेम मला मिळतंय. मी माझं स्वप्न मी बघू शकते, मी फॉलो करू शकते, मी ते जगू शकते. सो मला खरंच खूप छान वाटतं या बाबतीत. बायला सशक्त जावची, बुद्धिमान जावची. जी बायला घर चलयतात ती बायला देशा खातीर योगदान दितात. अशा कार्यावळींनी बायलांचे विविध मळावेल्या कश्टांची देख घेतात. देखून अशे तरेच्यो कार्यावळी गरजेच्यो अशें मंत्री सुनील ढवळीकरान सांगलें. माधवराव ढवळीकर ट्रस्ट करता आणि तातूंतल्यान एक चिंतन आसा की महिला एकत्रीत जावच्यो, सुशिक्षीत जावच्यो आणि जशे पुष्पान सुरवातीकूच सांगला की जबाबदारी त्यो धरताच, पाळटातूय, पूण शक्तिमानूय जावच्यो. स्वताच्या विचारांनी जशें घर फुलयता तशें देशा खातीर काम करपाची मनात इच्छा दवरून मुखार वचप हें सुद्दां आपलें कर्तव्य आसा. अशा हातूंतल्यान हे विचार विनिमय जावपा खातीर गेली कित्येक वर्सां हो मेळावो भरता. गीव आसा, हे गीव टू गेन म्हणून आयचे जी थीम आसा ती सुधीर सरान सांगपाची म्हणजे 25 वर्सां पयलीं राबयल्ली आसा. आनी ढवळीकर ट्रस्टा मार्फत खूब लोकांक, म्हाका एज अ डॉक्टर म्हाका खबर आसा, तांणी पेशंट भायर धाडपाक पडल्यार सुद्दां भायर धाडून जो पयशांचो जो खर्च येता तो कोणाक खबर आसना, फक्त त्या मनशाक खबर आसता. पूण आमी एज अ डॉक्टर आमकां कळटा की ना ते कित्याक ते सांगतात म्हणून आमकां कळटा, पेशंट सांगतात म्हणून की ना आमकां हो थोडो सुदिनान दिता म्हणून सांगला. सो अशें जें आसा न्ही ते सगळ्यांनी सुदीन सरान एकट्यानूच किंवा ढवळीकर ट्रस्टानूच करपाक जाय अशें ना. आमी सुद्दां थोडो आमचो जो वांटो जो आसा तो सुद्दां जर आमी दुसऱ्याक दिलो, तुमचे भितर थोडी सक्षम आसतली, थोडी कमी हातून आसतली. सो
एकमेकाक पांय ओडनासतना हात दिवप हो जर आमी तकलेन दवरलें जाल्यार आयच्या दिसाची गिव टू गेन ही सक्सेसफूल जातली हाचे बद्दल दुबाव ना. सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आज आपल्याला मिळालेलं आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामधली रेषा अतिशय पुसट आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मनाला किंवा आपल्या कॉन्शियसला काय वाटतं याचा विचार करून आपण या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि असं जर आपण करू शकू तर निश्चितपणे आपण भावी पिढीसुद्धा चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकू. आपण स्वतः शिकलो मोठं झालो म्हणून आपण तिथेच थांबत नाही, तर आपल्याबरोबर आपल्या दुसऱ्या भगिनीला सुद्धा जी अजून त्या लेवलपर्यंत पोचली नाही आहे तिला मदत करणं, तिला हात देऊन वर काढणं हे सुद्धा आपलंच सगळ्यांचं काम आहे. आपल्याला त्यासाठी मदतीला आत्ता सगळ्यांनीच सरांच्या दातृत्वाचा गुण सांगितला आणि सरांची मदत तुमच्या मडकईमध्ये तर तुम्ही सगळेजण मला वाटतं की गेल्या जन्मीचं पुण्य आहे म्हणून सगळेजण मडकई मतदारसंघात आहेत. माझा पुतण्या मला गमतीने म्हणत होता त्याला बऱ्याच ठिकाणी नोकरीला गेला, मिळाली नाही, धंद्यात काही येत नव्हतं, फ्रस्ट्रेट झाला ना एकदा माझ्याकडे आला आणि म्हणाला काकी मी ऐकलंय की मडकईमध्ये असं कोणीच राहत नाही, आपण जाऊया ना मडकईत घर चेंज करूया म्हणून. त्यामुळे इथे तुम्ही सगळेजण मडकई मतदारसंघात आहात ज्यांना सरांची वेळोवेळी एवढं मार्गदर्शन, आर्थिक मदत सगळंच तुम्हाला इथे असतं. सगळेजण तुम्ही त्या बाबतीत अतिशय लकी आहात.